जय जय रघुवीर समर्थ. श्लोक 113. जनिहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. त्याचं हिंदी संस्करण आहे. पंडित होकर हित ना पाए, अहंकार से राक्षस होए. व्यर्थ है उनका ज्ञान वो सारा, मन तू त्यागे अहम ये सारा. आपण पूर्वीचे जर श्लोक बघितले तर त्याच्यामध्ये समर्थांनी असं म्हटलं आहे, श्री समर्थांनी असं म्हटलं आहे की तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजे जिथं वाद संपतो, वाद तुटतो आणि संवाद सुरू होतो ते हिताचं आहे. पण त्यासाठी काय असायला पाहिजे? वाद तुटून संवाद सुरू व्हायला काय असायला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं अहंकार असता कामा नये. जेव्हा विद्वानाला अहंकार निर्माण होतो तेव्हा तिथं वाद संपत नाही, तर वाद वाढतो. त्याला कारण असं आहे, कारण ज्या वेळेला चर्चेला लोक बसतात आणि चर्चेला बसल्यानंतर म्हणजे हे विद्वान जेव्हा चर्चेला बसतात तेव्हा बसताना त्यांना जर अहंकार असेल तर त्यांना असं वाटतं की मी जे मत मांडलं आहे तेच मत सर्वांनी स्वीकारलं पाहिजे, आणि ते जर स्वीकारलं नाही तर तो माझा अपमान आहे. आणि ह्या मानापमानाच्या कल्पनेतूनच हे निर्णयावरती येत नाहीत, विचारावरती येत नाहीत, तर हातघाईवरती येतात. आणि आपोआपच त्याच्यामुळे ती चर्चा राहत नाही, तर तो वाद होतो. ती चर्चा राहत नाही, तो वाद होतो. संवाद होत नाही, तो वाद होतो. आणि म्हणूनच जर संवाद व्हायला पाहिजे असेल, वाद नको असेल, तर त्याच्यासाठी तेवढी समजुतीची पण गरज आहे, समजून घेण्याची पण गरज आहे. कारण जो ज्ञानी आहे तो नम्र असलाच पाहिजे, आणि जो नम्र नाही तो ज्ञानी असूनही उपयोग नाही, कारण तो कोणाच्याच उपयोगाचा पडणार नाही. कारण जो नम्र नाही, जो अहंकारी आहे, जो नम्र नाही, जो अहंकारी आहे, तो लोकांच्या उपयोगी पडू शकत नाही, तो समाजाच्या उपयोगी पडू शकत नाही, किंवा स्वतःच्या सुद्धा उपयोगी पडू शकत नाही. कारण त्याच्या अहंकारापोटी त्याच्या स्वतःबद्दलच्या कल्पना ह्या इतक्या अवास्तव असतात की त्याचा परिणाम म्हणजे तो स्वतःचंही अनहित करतो आणि समाजाचं पण अनहित करतो. आणि म्हणूनच ज्ञानी माणूस हा नम्र असला पाहिजे, समजूतदार असला पाहिजे. आणि ज्ञानी आणि समजूतदार जेव्हा माणूस असतो, ज्ञानी व्यक्ती असते, तेव्हा आपोआपच चर्चा ह्या निष्कर्षापर्यंत येऊन पोचतात. मुद्दा माझा बरोबर आहे का समोरच्याचा बरोबर आहे ह्याच्यापेक्षा कुठचा मुद्दा बरोबर आहे ह्याला महत्त्व दिलं जातं. मी मांडला का दुसऱ्याने मांडला ह्याला महत्त्व दिलं जात नाही. आणि ज्या वेळेला त्या विषयाला, त्या विषयावर धरून असणाऱ्या मुद्द्याला जेव्हा महत्त्व दिलं जातं तेव्हा त्यातून प्रगती निर्माण होते, प्रगती होत जाते. इथे समजुतीची गरज आहे, एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्याने असं म्हटलं की जे ज्ञानी आहेत पण ते जर अहंकारी असतील तर काय होतं, तर जनी हित पंडित सांडित गेले. असे जे ज्ञानी आहेत की जे अहंकारी आहेत त्यांनी आपलं हित गमावलं, त्यांनी आपलं हित गमावलं. आणि हित गमावून काय झालं, तर ते ब्रह्मराक्षस झाले. तर ते ब्रह्मराक्षस झाले. अहो, एखाद्या ठिकाणी समजा पाण्याचं तळं आहे, एखाद्या ठिकाणी पाण्याचं तळं आहे, पण ते जर पाणी जर प्यायला तिथं पक्षी येत नसतील, प्राणी येत नसतील, कोणी येत नसेल, तर त्या तळ्याचा काय उपयोग आहे? लक्षात ठेवा, कोणाच्या तरी उपयोगी पडणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जे उपयोगी पडू शकत नाही त्याचा काही उपयोग नाही, ते धरणीला भार असलेली गोष्ट आहे. आणि म्हणून ज्ञानी माणूस हा त्या तलावासारखा असता कामा नये की ज्याचं कोणी पाणी पित नाही. तो असा असला पाहिजे की ज्या तलावाचं सगळे पाणी पितात. तो सगळ्यांच्या उपयोगी पडला पाहिजे. आणि सगळ्यांच्या उपयोगी तोच माणूस पडतो की जो अहंकारी नाही, मी आणि माझं असं धरून बसत नाही. तर हे सगळं आपलं आहे, तुमचं आणि आमचं मिळून सगळ्यांचं असा जो विचार करतो
तोच माणूस समाजाच्या उपयोगी पडतो, तोच माणूस राष्ट्राच्या उपयोगी पडतो आणि त्याच्यातूनच काहीतरी नवीन नवीन गोष्टी, चांगल्या गोष्टी निर्माण होत जातात. जर समजा त्या ज्ञानी माणसाचा अहंकार असेल तर काय होईल? त्याचा ब्रह्मराक्षस होईल. म्हणजे काय? तर त्याच्या त्या ज्ञानाच्या असणाऱ्या अहंकाराचं ते एक विकृत स्वरूपच प्रगट होईल असं म्हणायला पाहिजे. विकृत स्वरूप प्रगट होईल. मी लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. की एक मुलगा होता आणि त्याला असं वाटतं की आपण शिकावं, ज्ञान मिळवावं. आणि म्हणून तो एका शहरात गेला जिथं सगळे ज्ञानी लोक होते. त्यांच्या पाठशाळा होत्या आणि त्या पाठशाळांमधनं विद्यार्थ्यांची शिक्षण चालू होती. हा मुलगा तिथं गेला आणि एका पाठशाळेत गेला आणि म्हणाला की मला तुमच्याकडे शिकायची इच्छा आहे. त्यांनी त्याला सांगितलं की तुला त्यासाठी किती मूल्य खर्च करावं लागेल, पैसे किती द्यायला लागतील, दक्षिणा किती द्यायला लागेल. हा म्हणाला मी गरीब आहे, माझ्याकडे नाही आहे. नाही म्हणाल मग आमच्याकडे जागा नाही. तो सगळ्या पाठशाळांमधनं फिरता एका पाठशाळेमध्ये येऊन पोचला. त्या पाठशाळेचे जे प्रमुख होते त्यांना त्याची थट्टा मस्करी करायची इच्छा आली. त्या गावामध्ये एक घर होतं, एक वाडा होता आणि तो वाडा भूताटकीचा वाडा होता असं म्हणायचे. तिथं ब्रह्मराक्षस आहे असं म्हणायचे. तर परिस्थिती अशी की आणि त्यामुळे त्या वाड्यात कोण जातच नव्हतं. अनेक वर्ष तो वाडा बंदच होता. ह्या पाठशाळेचे जे प्रमुख होते त्यांना त्याची मस्करी करावीशी वाटली आणि ते म्हणाले अरे काय माहिती आहे का, इथं कोणी दक्षिणा घेतल्याशिवाय शिकवत नाही. तू एक काम कर ना, तो समोरचा जो वाडा आहे ना वाडा, तिथं जा. तिथे एक विद्वान गृहस्थ आहेत, ते तुला शिकवतील. हा गेला त्याने दरवाजा वाजवला आणि आतून एक व्यक्ती बाहेर आली. दरवाजा उघडला आणि आतून एक व्यक्ती बाहेर, म्हणजे दरवाजा उघडून बघायला लागली बाहेर. आणि ह्याला बघितलं, लहान मुलगा, 8-10 वर्षाचा मुलगा. त्याने विचारलं काय रे, तुला काय पाहिजे? नाही म्हणाला मला ज्ञानी व्हायचं आहे, मला खूप शिकायचं आहे. आणि म्हणून म्हणाला मला असं कळलं की ह्या शहरामध्ये सगळे ज्ञानी लोक राहतात, त्याच्या पाठशाळा आहेत, तर मला असं वाटतं की इथं आल्यानंतर मला पण ज्ञान मिळू शकेल. पण मी इथं आलो आणि सगळ्यांना विचारलं पण मला कोणी शिकवायला तयार नाही हो. शेवटी मला ते समोर आहे ना आश्रम, त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडे यायला. ते म्हणाले की तुम्ही शिकवाल म्हणून. तर शिकवाल का मागं तुम्ही? त्या व्यक्तीला काय वाटलं माहीत नाही. त्याने त्याला सांगितलं या आतमध्ये. त्याने त्याला आतमध्ये घेतलं आणि त्याला सांगितलं बाळ एक लक्षात ठेव, इथं जर तुला माझ्याकडे शिकायचं असेल तर तुला एक नियम मात्र पाळावा लागेल. काय? वाड्याच्या बाहेर जायचंच नाही. जोपर्यंत तू पूर्ण शिकून पूर्ण होत नाहीस, पूर्णत्वाला तू येत नाहीस, तोपर्यंत मी तुला बाहेर जायला सांगणार नाही आणि तोपर्यंत तू बाहेर जायचंच नाही आहे. चालेल म्हणाला. त्यांनी त्याला रोज नवीन संथा द्यायला सुरुवात केली, शिकवायला सुरुवात केली. आणि पोरगा हुशार होता. जवळजवळ 10-12 वर्षात तो बाहेरच पडला नाही वाड्याच्या. जे काय पाहिजे तेच जे गुरुदेव होते ते जायचे, घेऊन यायचे आणि हा त्यांची सेवा करायचा. त्यांना स्वयंपाकात मदत कर, प्रत्येक गोष्टीत मदत कर, सगळं करायचं आणि त्यांच्याकडे शिकायचं. जेव्हा 12 वर्ष त्यांच्याकडे सगळं शिकल्यानंतर एक दिवस वेळ अशी आली की गुरुदेव म्हणाले की आता माझ्याकडचं ज्ञान संपलं, आता तू उद्या जायचं आहेस आपल्या घरी. बरं म्हणाला. त्याचा ऊर भरून आलं प्रेमाने. तो म्हणाला गुरुदेव तुम्ही होता म्हणून मला एवढं सगळं ज्ञान मिळालं. ते म्हणाले ठीक आहे. सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर तो गुरुदेवांच्या पाया पडला आणि गुरुदेव म्हणाले असं करू आपण आज दोघे मिळून देवाची पूजा करू आणि मग तू जा. झालं. त्यांनी पूजा वगैरे केली आणि आरती करायची. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आरती करायची बरोबर आहे, पण आता हे नाही आहे, इथं अग्नी पाहिजे निरंजन लावण्यासाठी. ते अग्नी पाहिजे म्हटल्यानंतर ती काड्यापेटी पाहिजे. तर काड्यापेटी स्वयंपाकघरात होती आणि स्वयंपाकघरात तर थोडंसं लांब होतं. तो मुलगा उठायला लागला तर गुरुदेव म्हणाले थांब,
तेवढे अहो काड्यापेटी पाहिजे ना, येईल म्हणाल काड्यापेटी. त्याने हात जाम 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 केला आणि हात जागर बसून हात जाम जाम केला, ती काड्यापेटी घेतली आणि पुन्हा हात आखूड केला. तो पोरं घाबरला तो. अरे बापरे म्हणाला गुरुदेव. तेव्हा ते त्याला म्हणाले, अरे घाबरू नकोस तू, मी तुला काहीच करणार नाही, तू घाबरू नकोस. हे मी मुद्दामून केलं कारण तुला कळावं की मी माणूस नाही आहे, मी ब्रह्मराक्षस आहे. लक्षात ठेव, जेव्हा मी जिवंत होतो तेव्हा माझ्याकडे अनेक जण शिकण्यासाठी आले, पण मी त्यांनी पैसे दिले नाहीत, पण मी त्यांना शिकवलं नाही. अनेक जण शिकण्यासाठी माझ्याकडे आले, पण ते मला असं वाटलं की हे शिकायला नालायक आहेत म्हणून मी त्यांना शिकवलं नाही. लक्षात ठेव, शिक्षकाची ही जबाबदारी आहे, ज्ञानी माणसाची ही जबाबदारी आहे की त्याच्याकडे जो येईल त्याला प्रयत्नपूर्वक शिकवणं. येणारा माणूस जर ज्ञानी असेल तर तो शिकायला येईलच कशाला. तो अज्ञानी म्हणून तो शिकायला येतो, आणि जो अज्ञानी आहे तो शिकायला आल्यानंतर जर त्याची आपण थट्टामस्करी करणार असू, त्याला शिकवणार नसू आणि त्याला कमीपणा देणार असू आणि आपल्या ज्ञानाचाच फक्त डंका पिटत अहंकारामध्ये राहणार असू तर उपयोग काय. म्हणून मग अशी म्हणतं ना की ज्या तलावाचं पाणी कोण पित नाही त्या तलावाचा उपयोगच काय मुळे. तसं जो ज्ञानी माणूस ज्ञान देत नाही त्या ज्ञानाचा उपयोगच काय मुळे. आणि असं जो दुसऱ्याला ज्ञान देत नाही अशा अप्पलपोटी जे ज्ञानी आहेत ना ते ब्रह्मराक्षस होतात म्हणाले. आणि म्हणाले मी ब्रह्मराक्षस झालो. आणि मी ब्रह्मराक्षस झाल्यानंतर जेव्हा यमधर्माने मला शिक्षा केली ब्रह्मराक्षस होण्याची, तेव्हा मी त्यांना विचारलं की ह्याच्यावरती उपाय काय, मी ह्या योनींतनं कसा बाहेर पडेल. तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्याच्यावरनं बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, आणि ते म्हणजे तुझं ज्ञान तू कोणातरी देणं गरजेचं आहे. पण माझ्याकडे शिकायला येणार कोण, कारण मी तर मेलेलो आहे. म्हणजे माझ्याकडे कोण शिकायला येणार. माझ्याकडे शिकायला येणारा माणूस घाबरून जाणार मी ब्रह्मराक्षस आहे म्हणून. त्यामुळे मी ह्या वाड्यामध्ये थांबलो होतो वाट बघत की कोणीतरी येईल की जो मला मुक्तीचा मार्ग दाखवेल. म्हणून मी अनेक वर्षे वाट बघत होतो, कोणी येतच नव्हतं, आणि तू आलास. लक्षात ठेव, मी तुला ज्ञान दिलं, हे माझे तुझ्यावरती उपकार आहेत असं तू म्हणतोस. त्याचप्रमाणे मला तुला सांगायचं आहे की तू ज्ञान घ्यायला आलास हे तुझे माझ्यावर उपकार आहेत. माझ्यामुळे तुला अज्ञानातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला, माझ्यामुळे तुला अज्ञानातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला, पण तुझ्यामुळे मला या ब्रह्मराक्षसाच्या या योनीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला. तू मला मुक्त केलंस, आणि म्हणून मी तुझे आभार मानतो. परिस्थिती अशी आहे की ज्ञानी माणसाने सुद्धा कसं वागावं हे ठरलेलं आहे. तो जर सामान्य माणसासारखाच वागणार असेल, तो जर माझं तुझं चुकीचे अहंकार घेऊन तर तो जगणार असेल तर तेव्हा ज्ञानी म्हणण्यात काय अर्थ आहे. सामान्य माणसांना जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी, सामान्य माणसांच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी ज्ञानी लोक असतात, संत सत्पुरुष असतात. त्यांच्याकडनं निराळ्या पद्धतीच्या वागण्याची विचाराची एक अपेक्षा असते. पण ती जर अपेक्षा पुरी होत नसेल तर त्याचा उपयोग काय. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं आहे की ज्यांना हे समाजहित किंवा स्वतःचं हितही कळलं नाही, ज्यांनी गमावलं, असे जे अहंकारी ब्राह्मण होते, पंडित होते, ते काय झालं तर ते ब्रह्मराक्षस झाले. पूर्वी ब्राह्मण पंडित असत असं पूर्वीच्या काळी होतं, आता नाही. आता ज्ञान ही कोणाचीही मक्तेदारी राहिली नाही, ही सगळ्यांसाठी आहे. पण लक्षात ठेवा, सगळ्यांसाठी जसं ज्ञान आहे तसंच सगळ्यांसाठीच हा नियम आहे. आणि तेव्हाही होता, आजही आहे की जर ज्ञानी माणूस आपलं ज्ञान लोकांना वाटत नसेल आणि फक्त ज्ञानाचा डंका पिटून स्वतःला शहाणा म्हणून म्हणवत असेल, आणि जर तो अहंकारी राहत असेल, अहंकार राहून तो दुसऱ्यांचा अपमान करत असेल, त्यांचं नुकसान करत असेल, तर लक्षात ठेवा, तो कुठचाही असो त्याचा ब्रह्मराक्षसच होणार. आणि म्हणूनच त्याने असं म्हटलं आहे की जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. तर जर तुम्हाला ह्या चुकीच्या ब्रह्मराक्षस या योनीत गेल्यानं बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला ज्ञान कोणातरी देणं गरजेचं आहे, वाटणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं
तर तयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे? तयाहुनी म्हणजे कोणाबद्दल म्हणतात ते? जय जय रघुवीर समर्थ रामरायांबद्दल म्हणतात ते म्हणतात की त्याच्यापेक्षा आणखीन कोण ज्ञानी आहे? अरे तो ब्राह्मण जनीही तर पंडित सांडित गेले, जे पंडित आहेत ते अहंकारी आहेत, कारण त्यांना हे लक्षातच येत नाही की अरे तुझ्यापेक्षा ज्ञानी परमेश्वर आहे, तुझ्यापेक्षा ज्ञानी रघुवीर आहे, तुझ्यापेक्षा ज्ञानी रामराय आहेत. आणि रामराय जर अहंकार बाळगत नसतील तर तू कोण रे त्यांच्यासमोर अहंकार बाळगणारा? आणि म्हणूनच जे ज्ञानी आहेत त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण किती ज्ञानी असलो तरी परमेश्वरासमोर आपण अत्यंत छोटे आहोत. परमेश्वराने आपल्याला ज्ञान दिलं, हे कशाकरता दिलं? हे लोकांना देण्यासाठी दिलं, लोकांना सुखी करण्यासाठी दिलं, लोकांच्या जीवनात योग्य दिशा देण्यासाठी दिलं. आणि म्हणून ज्या दिवशी हे माणसाला कळतं तेव्हा ते लक्षात येतं की मी विद्वान असण्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त विद्वान परमेश्वर आहे. आणि ज्या दिवशी परमेश्वर विद्वान आहे ही जाण आत निर्माण होते. परमेश्वर सगळ्यात मोठा विद्वान आहे, पंडित आहे, ही जाण जेव्हा आत्मे निर्माण होते त्यावेळेलाच लक्षात ठेवा ती जाणीव ही बाकीच्या सर्व जाणीवांना नष्ट करते. ती जाणीव बाकीच्या सर्व जाणीव म्हणजे कुठच्या? मी शहाणा, मी श्रीमंत, मी जगावर राज्य करणार, मला सगळे घाबरणार, माझा दरार आहे, मी म्हणेन ते सगळ्यांना ऐकावं लागेल, माझ्यापेक्षा ज्ञानी कोणी नाही. ह्या ज्या चुकीच्या जाणीवा आहेत, त्या जाणीवा सांडून राहे, मनात सर्व जाणीव सांडून राहे. या चुकीच्या जाणीवा ज्या आहेत त्या दूर होतील आणि एक खरीखुरी जाणीव म्हणजे एक समज निर्माण होईल की परमेश्वर हा सगळ्यात ज्ञानी आहे. आणि मी जसं लोकांना ज्ञान देतो आहे तसं त्याला समजून घेऊन मी जर विचार करायला शिकलो तर मीही अधिकाधिक ज्ञानसंपन्न होऊ शकेन. जय जय रघुवीर समर्थ.